सगळ्यांचा आवडता मेनू चॉकलेट बनवायची आपल्याला चॉकलेट. तर आज आहे ना काजू, बदाम, खोबऱ्याचं किस, बोर्नव्हिटा, दूध पावडर, दूध आणि सगळं मटेरियल असं फ्रेश आहे बघा, डिशमध्ये काढलेलं आहे मी सगळं. तर आता आहे ना इथं साईडला काय दिसतंय, साईडला आहे आपल्याकडे ही दूध पावडर, ही बोर्नव्हिटा आणि खोबऱ्याचं किस. आणि पुढचं बघा बरं काय, आता फटाफट खोबरं मस्त वरचं साल काढून किसून घेतलेलं आहे आपण, आणि म्हणून पांढरं शुभ्र दिसतंय असं भारी एकदम. बदाम 5च बदाम घेतले, जास्त नाही घ्यायचे, 5 काजू. आणि हा आहे चॉकलेटचा साचा, गुलाबाचं आहे बघा, किती चित्र आहे बघा छान त्याच्यावरती. आणि घरात बनवण्याचे सगळे जे या रेसिपीना या सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी नेहमी दाखवत असते, घरात काय काय बनवता येईल आपल्याला, जेणेकरून फटाफट. हा छोटा खलबत्ता आहे, हा आहे ना साचा घेतला आहे प्लॅस्टिकचा, पण बघूया आपण. आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं फ्रीजला आहे ना, थोडं मागच्या ह्याच्यात आहे ना चोकोस केलं होतं, चोकोचं बॅटर थोडं संपलेलं, म्हणजे बाकी होतं आपल्याकडे, ते गरम करायला ठेवलेले. ठीक आहे, चला बघूया पुढची रेसिपी पटापट. आता ही रेसिपी ना कशी बनवायची बघा सगळ्यांनी. हा आहे छोटासा स्टीलचा खलबत्ता. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, पहिल्याला म्हणजे ना स्टार्टिंगपासून एक एक वस्तू दाखवते मी तुम्हाला. बदाम हे अगदी हलक्या हाताने छान, खूप बारीक पण करायचं नाही, खूप जाड पण ठेवायचं नाही. आपल्याला बदाम मस्त बारीक करून घ्यायची, अशी मिडियम साईजचा बारीक कूट करायचं, शेंगदाण्याच्या कुटासारखा. आणि हा कूट आहे ना आपल्याला आपल्या चॉकलेटमध्ये टाकायचं आहे. चॉकलेट आहे ना अगदी लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना खाता येईल असे बनवायचे, कडक मडक नाही बनवायचे, एकदम छान छान बनवणार आहे आपण. यूट्यूब फॅमिली, मस्त आपले काजू बदाम आहे ना मस्त कुटून झालेले आहे. आणि त्याचं बघा तुम्ही छान आणि छान असं काय झालेलं आहे, कूट झालेलं आहे. हा कूट आहे ना आता काढून घेऊ आपण, चला काचेच्याच वाटीत काढू पुन्हा त्याच. ज्याच्यात ते ना बदाम ठेवले होते त्या बदामाचा कूट आपण करून पुन्हा त्याच वाटीत काढलेला आहे. आणि हा काचेचा बाऊल आहे ना, याच्यात आहे ना हे दिसतंय बघा, ट्रान्सपरंट असल्यामुळे छान दिसतंय एकदम. आणि स्टीलचा छोटासा खलबत्ता फारच कामात आलेला आहे आपल्याला बघा. आता आपण आहे ना काजू पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये. काजूला पण काय करायचं, सेम पीस प्रोसेस करायची, बारीक कूट करायचा आणि पुन्हा त्याच वाटीत काढायचं. म्हणजे ना ज्यावेळेस मी मटेरियल टाकेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल का काय काय टाकता येत आहे चॉकलेटच्या याच्यासाठी. तर आता आहे ना बघा बरं, फटाफट रेसिपी आपली, मस्त कूट बनवायचं काम चालू आहे. याला भाजलेलं नाही, तळलेलं वगैरे काहीच नाही आहे, अगदी जशी आहे ना तशीच घेतलेली आहे. आणि कुटून घ्यायची आपल्याला, बारीक छोटासा बारीक असं कूट करायचं आहे, की जेणेकरून खाताना ते असे दाताखाली वगैरे आले की छान लागणार आपल्या चॉकलेटमध्ये. आता चॉकलेटमध्ये टाकताना ना एक एक स्टेप बाय स्टेप टाकायचं, म्हणून हे पुन्हा मी सगळं वेगळ्या डिशमध्ये काढून घेऊ राहिले. आता बदामची झालेली आहे, काजूची पण झाली आहे. बाकी तर तुम्ही खोबरं बघताय, मी सगळं काळं साल काढून आणि खोबऱ्याचा किस असा पांढरा शुभ्र करून घेतला आहे. आणि एक छोटीशी कढई आपण ठेवली नाजूक साजूक, त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप. अंदाजानेच घेतले मी, कारण किती चॉकलेट बनवायची आपल्याला त्याच्या हिशोबानुसार मी दूध घेतलेलं आहे कढईमध्ये. आणि दुधाला आता उकळी येऊन देऊ आपण. आणि काय काय टाकते माझी यूट्यूब फॅमिली बघणार आहे आता मी त्याच्यामध्ये, फटाफट अगदी. ताईंनी कुठेच जायचं नाही, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे. सगळ्या ताईंनी सबस्क्राईब केल्यानंतर माझी व्हिडिओ तुम्हाला नेहमी दिसतील. चला फटाफट. काय टाकलं आहे, दूध पावडर. आपल्याकडे ना, म्हणजे मी ना तुम्हाला जे दुकानात पॅकेट भेटतं ना त्याच्या हिशोबानुसार सांगते. एक छोटं आहे ना 10वालं एक पॅकेट येतं दुकानामध्ये, तर मी आता आहे ना तेवढं प्रमाणात तुम्हाला प्रमाण सांगते मी. तर एक पॅकेट टाकलेले आपल्याला 2 पॅकेटची बनवायची. तर कढई थोडी हलते आहे, आपण याला सरळ करू. तर आता दूध पावडर टाकून झालेली, याला छान एकजीव करायचं. याची गठुळी वगैरे अजिबात नाही होऊन द्यायची आपल्याला. ज्या ताईंना चॉकलेट आवडतात, ज्या मुलांना वगैरे घरातले गोड वस्तू आवडतात, त्यांच्यासाठी हा मेनू खूप छान आहे. आता ही बघा तुम्ही, काजूची पेस्ट आहे आपल्याकडे. काजूची पेस्ट झाली का आपण स्टेप बाय स्टेप एक एक सामान आता टाकत चालणार आहे याच्यामध्ये. आता पुढची कोणती टाकणार आहे, बदामाची. सालवरून लगेच तुम्हाला कळते, ही बदामाची. आता बदामाचे कूट टाकलं आहे, खोबऱ्याचं किस टाकलेलं आहे. आता बघा तुम्ही, हे सगळं पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं हलवून घ्यायचं व्यवस्थित अगदी. आणि ना हे राहिलेले होतं मी काचेच्या वाटेला आहे ना, काचेच्या वाटेला सगळं काढलेलं इथे चिपकून बसलेलं होतं ते. आता हा माझा भाजीचा चमचा आहे रेग्युलर वापरण्यातला, तो मी घेतलेला आहे, म्हणजे व्यवस्थित सगळं असं हलवलं जाणार आहे आपलं मटेरियल. काय वाटते ताईंना यूट्यूब फॅमिलीच्या, बघा बरं कसं वाटते आपली रेसिपी. याला उकळी येऊन द्यायची छान अशी, आणि हलवत चालणार आहे आपण, एकसारखं कंटिन्यू हलवायचं आहे. गॅस आहे ना थोडंसं वाढवलेलं आहे मी, जास्त नाही वाढवायचं आहे, कारण कढई छोटीशी आणि गॅस खूप मोठा केला म्हणजे परत प्रॉब्लेम येईल त्याला. तर मग आपण आहे ना कमी गॅसवरती व्यवस्थित होऊन देणार आहे सगळ्या गोष्टी. चला मग आता आहे ना पुन्हा एकदा आहे ना थोडंसं. आणि ही क्रीम तुम्ही बघताय, तर त्या दिवशी मी चोकोज वगैरे केलं होतं ना, त्याची क्रीम उरलेली होती आपल्याकडे.
तर त्याचं बॅटर आहे ना फ्रीजला ठेवलं होतं मी, तिकडं पातेल्यामध्ये गरम पाण्यात उकळायला ठेवलेलं होतं त्याला. ठीक आहे, त्याचा काही वापर आपण याच्यात वगैरे करणार आहे असं काही नाही, पण मग चला म्हटलं आता हे करायला घेतलं. अजून एक पॅकेट मी दूध पावडर टाकून घेतलेली. झाले 2 पावडर. 10 ते 20 रुपयाची तुमची दूध पावडर आहे आपली याच्यामध्ये. 10-20ची दूध पावडर म्हणजे भरपूर झालेली ते आपल्याला. आणि वास इतका इतका छान छान येतो हे दूध पावडर, काजू, बदाम, खोबरं खूप सुंदर वास येऊ राहिला. तुम्ही बघा किती घट्ट मटेरियल होत चाललेलं आहे आपलं, कारण उकळी आलेली दुधाला, वाफ पण दिसते. यूट्यूब फॅमिली काय काय वाटते बघा, पाणी सुटते तोंडाला, वासाने ना खूप छान छान वाटतंय असं भारी एकदम. आणि हे बॅटरला उकळी येऊ राहिली आता, भरपूर उकळलेलं आहे बऱ्यापैकी. रंग पण तुम्ही बघू शकता किती गोड रंग आलेला आहे याला. छानपैकी असा रंग तयार झालेला आहे याचा बघा तुम्ही. सुगंध सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये. तरी आपण आहे ना वेलदोडा वगैरे याला काहीच टाकायचं नाही, कारण ती काही खीर नाही बनवते आपण. आपण काय बनवतोय चॉकलेट्स. तर चॉकलेट ते ना कसं बनवणार आहे आपण बघा तुम्ही. आता पुढची रेसिपी कुठेही नाही जायची, ताईंनी बघत राहायची. आणि ज्या ताईंना असे गोड गोड मेनू आवडतात त्या 100% आपली रेसिपी बघून ही रेसिपी नक्कीच करणार यूट्यूब फॅमिली. तर हे बघा खाली कढईला लागू नये म्हणून आहे ना कंटिन्यू एकसारखा हात चालू आहे माझा, कंटिन्यू हलवते मी. कढई थोडी सरकते आपली, पण आपण कढईला सरळ करून घेऊ. ठीक आहे, तर असं काम चाललं आहे आपलं मस्त. आटवायचं काम चाललेलं आहे. ते बॅटर थोडंसं ना घट्ट होऊन द्यावं लागतं. जेवढं घट्ट होईल ना तेवढं छान लागेल, आणि चवीला तर खूप सुंदर आणि खूप सुंदर आहे बघा. उकळी आलेली बघा त्याला. 1 ते 2 चमचे आपण साखर टाकणार आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला गोड आवडत असेल जास्त तुम्ही जास्तही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण आता आहे ना आमच्याकडे ना नाही एवढं चालत, तर मग मी ना म्हटलं 2 चमचे साखर टाकू. ऑलरेडी ना आता दूध पावडर आहे तिला पण गोडवा असतो, दूध आहे त्याला पण थोडाफार गोडवा असतोच. गोडवा म्हणण्यापेक्षा तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आता हे ना सगळं उकळलेले बॅटर तुम्ही बघू शकता. याच्यात खाली मी बोर्नव्हिटा टाकलेली आहे, आणि प्रत्येक ह्याच्यात टाकून घ्यायची आपल्याला. तसं आहे ना मी त्याच्यातच टाकणार होती, पण मग म्हटलं चला काहीतरी थोडंसं नवीन ताईंना दाखवूया. मुलांना कसं आहे बोर्नव्हिटा वगैरे दिसली की मुलं पटकन खातात याला, तर मग थोडंसं म्हटलं चला थोडी बोर्नव्हिटा पण दिसली पाहिजे आपल्या चॉकलेटला, म्हणून मी आता काय केलेलं आहे बोर्नव्हिटा सगळे तळाला 1 पॅकेट पूर्ण टाकून दिलेलं आहे. जास्तीत जास्त 10 रुपयाचे बोर्नव्हिटा वगैरे असे आपण 1 पॅकेट टाकले. पॅकिंगचीच असते माझ्याकडे, कारण डब्बा वगैरे आणला ना का कडक होतो कधी कधी. तुम्ही बघताय कसं प्रेस करून घेतले मी बघा. यूट्यूब फॅमिलीच्या ताई सगळ्या बघा, व्यवस्थित बघून घ्या रेसिपी अगदी छान फटाफट. आणि आता काय करणार आपण, कढई खाली उतरून घेणार आहे आणि टाकायला सुरुवात करणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा खूप गरम नाही खूप थंड पण नाही, मिडियम साईज आहे असे आपण भरून राहिले त्याच्यामध्ये. आणि ताईंना ज्या ज्या या रेसिपी माहिती असतील त्या ताईंनी मला कमेंट करून नक्कीच सांगा, तुमची पद्धत कशी बनवायची ते पण सांगा. प्रत्येकाच्या बाउलमध्ये मी भरू राहिले चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये, सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहे. आणि याची चॉकलेट आहे ना आपण बनवणार आहे, पण ही खूप कडक नाही करायची आपल्याला. खूप कडक जर करायचे असेल ना, हे बॅटर आहे ना मिक्सरमध्ये फिरून घ्यायला पाहिजे, तेव्हा खूप कडक होऊन जाईल मग ते. आता हे बॅटर आहे ना मी ओबडधोबड ठेवलेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे, म्हणजे असं जाडं ठेवलेलं आहे, थोडंसं कूट केलं आहे. असं दाताखाली वगैरे असं छान लागेल आपल्याला, अशा हिशोबाने आपण करून घेतलेले आहे. बघा बरं आता 2च बाउल राहिले भरायचे आपले चॉकलेटचे. आणि चमच्याने छान पडले बघा तुम्ही, काही साईडला सांडलं वगैरे काहीच नाही, काही प्रकार पण घडला नाही. तसं मस्त पटपट पटपट मी ते प्लॅस्टिकचं बाउल तुम्ही बघितलं होतं ते घेतलं होतं भरायला, पण म्हणलं नाही चला चमच्याने टाकून बघू आपण. थोडं पडलंय बरं का, पुन्हा आता एक साईडने काय हरकत नाही, चला आपण त्याला क्लीन करू आणि पटापट मग. आणि माझ्याकडे ना याच्यावरती ना टाकायला रॅपर वगैरे काहीच नाही, मग मी काय केले प्लॅस्टिकची पिशवीनं कट करून घेतली. हे बघा, आणि घरगुतीच उपयोग करायचे आपल्या सगळे, असं काही नाही खूप स्पेशलच आणा तुम्ही. किती छान बसले बघा बरं सगळ्यात ताई, बघा यूट्यूब फॅमिलीच्या. पेपर खूप छान बसला. आपण याला ना फटाफट फ्रीजला ठेवलं, चला बरं सगळ्यात ताईने पटकन. आता फ्रीजला कसं ठेवते बघा, तर तुम्ही आपलं छोटं शॉप आहे पेप्सी आहे, बऱ्यापैकी पेप्सी मी काढून घेतल्या तिथून, पण थोड्याशा ठेवल्या म्हटलं ही मुलं येत राहतात, तर मग चला आता आहे ना थोडाफार राहून देऊ त्याच्यामध्ये. आणि बाकीच्या बाजूला ठेवलेलं आहे. आणि आपलं चॉकलेटचं काम ठेवायचं आतमध्ये चाललं आहे मस्त. तर यूट्यूब फॅमिली बघा आपले फ्रीजरला मस्त चॉकलेट्स गेलेले आहे. तुम्ही ना जवळजवळ 2 ते 3 तास आपण चॉकलेट त्याच्यामध्ये ठेवू शकतो. अशा हिशोबाने मी आता मस्त झाकण बंद करू, आणि 2-1 तासाने जवळजवळ आपण. हे बघा माझ्या मुलाने ना मोबाईलसुद्धा बंद नव्हता केलेला, तर तो मोबाईल आहे ना चालूच होता, आम्हाला माहीत पण नव्हतं मोबाईल चालू आहे असं. चला म्हटलं काय हरकत नाही. हे बघा मी ना जवळजवळ 3 ते 4 तास याला ठेवलं होतं. 3-4 तासानंतर चॉकलेट्स तयार झाले. बोर्नव्हिटा चॉकलेट कोणाकोणाला आवडतात यूट्यूब फॅमिली, ज्या ताईंना आवडत असतील त्यांनी नक्की सांगा, भरून बघा. आपले चॉकलेट्स बोर्नव्हिटाचे छान तयार झालेले. चला तर सगळ्यांनी खाऊन बघा, या बरं सगळ्या ताईंनी यूट्यूब फॅमिलीनी.
कोणाकोणाला आवडले चॉकलेट्स. बोर्नविटा चॉकलेट खूप मऊ आहे, कडक वगैरे अजिबात नाही झालेली, खूप सुंदर सुंदर झालेली. आपण अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहे. आणि जेवढी यूट्यूब फॅमिली बघते त्यांनी नक्कीच करून बघा असे चॉकलेट्स वगैरे. आणि चला मग आता मला बाय बाय म्हणायचं आहे. नवीन रेसिपीमध्ये पुन्हा माझ्या ताईंशी, माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत सगळ्यासोबत भेटायचं आहे. चलो आता नवीन रेसिपीत पुन्हा एकदा. तोपर्यंत यूट्यूब फॅमिली काय वाटतंय आपले चॉकलेट बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही? चलो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. आता सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.